ज्ञानेश्वरी अध्याय 17 भाग पहिला. या अध्यायाचे नाव श्रद्धात्रय विभाग योग असे आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी नेहमीसारखी श्री गुरूंची महती वर्णन केली आहे. यामध्ये ते गुरूंना गणेंद्रा असे म्हणून संबोधतात. ते म्हणतात, श्री गुरुराया, तुमची कृपा झाल्याशिवाय हे चराचर विश्व भ्रामक आहे हे जीवाला कळत नाही. जीवदशेत अडकलेला त्रिगुणबाधित असा जीवात्मा तुमचे गणेश रूप स्मरण करून भगवान शंकरांनी सोडवला. म्हणून तुलना करू जाता आपणच ईश्वरापेक्षा श्रेष्ठ ठरता. तुमचे हे गणेश रूप अज्ञानी लोकांच्या आकलनापलीकडचे आहे, तर ज्ञानी लोकांच्यासाठी सदा सर्वदा ज्ञानस्वरूप आणि कल्याणकारी आहे. हे गणेश स्वरूपी श्री गुरु, केवळ अद्वैत भावानेच तुमची खरी प्राप्ती होते. असो, आता मी पुन्हा गीतार्थाकडे वळतो. असे म्हणून माऊली म्हणतात, 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी शास्त्रानुसारच कर्म करावे यावर भर दिला होता. कोणतेही कर्म करताना शास्त्रच प्रमाण मानावे असेही सांगितले. तेव्हा अर्जुनाला वाटले, शास्त्रा वाचून कर्म करताच येणार नाही की काय? सर्व शास्त्र अवलोकन करून शास्त्रार्थ काढून त्याप्रमाणे मग कर्म करायचे म्हटले म्हणजे आधी सर्पाच्या डोक्यावरचा मणी आणायचा, मग सिंहाच्या नाकाचा केस मिळवायचा आणि त्यात तो ओवून धारण करायचा, अशासारखे नाही का झाले? असा अर्जुन आपला मनात विचार करत होता. आणि हे नाही जमले तर काय कर्म केल्यापासून राहायचे? ते कसे शक्य होईल? शिवाय सर्व शास्त्रांची एकवाक्यता होईलच कशी? जरी झाली तरी शास्त्रविहित सर्व कर्मे करायला इतका वेळ मिळेल? आणि मग कर्म यथासांग होईल कसे? आणि नाही झाले तर मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंचे काय मग? या सर्वांविषयी अर्जुन आता भगवंतांना प्रश्न करेल आणि त्यावरचे विवरण हाच या 17व्या अध्यायाचा विषय आहे. अर्जुन म्हणाला, भगवंता, तुझे मागच्या अध्यायातले बोलणे ऐकून मनात एक शंका उपस्थित होत आहे. शास्त्रज्ञाना वाचून किंवा यथासांग कर्म केल्याखेरीज प्राण्याला मोक्ष मिळणार नाही असे तू का म्हणालास? एखाद्याला जर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देश, काल, साधने आणि शास्त्रवेत्ता गुरु हे काही उपलब्ध नसेल, तसेच त्याचे पूर्वकर्मही अनुकूल नसेल, स्वतः ज्ञान संपादन करावे एवढी बुद्धी तेज नसेल, अशांनी काय करावे मग? तसेच ज्या काहींनी धार्मिक शास्त्रविधी आचरण करून परलोक साधला आहे, पुण्य पदरी पाडून घेतले आहे, अशांच्या पावलावर पाऊल ठेवून काही जण श्रद्धेने कर्म करीत असतात. त्यांना कोणती गती प्राप्त होते हे आम्हाला उलगडून सांगावे. आता षड्गुण संपन्न भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देत आहेत. ते म्हणाले, हे पार्था, शास्त्राचा आधार न घेता नुसते श्रद्धायुक्त कर्म करण्याने मोक्षपदापर्यंत झेप घेता येईल का नाही असा तुझा प्रश्न आहे. पण हे वाटते तितके सोपे नाही हो. श्रद्धा ही मुळातच शुद्ध असते, पण प्राण्याच्या अंगचे त्रिगुण चिकटल्यामुळे ती पुढे तशीच निर्मळ अशी राहत नाही. गंगा पाहिली तर ती शुद्ध खरी, पण मद्याच्या पेल्यात ठेवली तर ते पाणी आपण देवकार्यास वापरू शकतो का? मन होईल का आपले? किंवा शुद्ध सोने हिणकस धातूच्या मुशीत घालून आटवले तर त्याचा सुद्धा कस उतरतो, चोख राहत नाही. तशी श्रद्धा मुळात शुद्ध असली तरी प्राण्याच्या अंगचा जो गुण असेल तशा प्रकारे तिच्यात अशुद्धी येतेच. जीव प्राणी स्वभावतःच मायेच्या शक्तीमुळे त्रिगुणाचेच बनलेले असतात, त्रिगुणीच असतात. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी इतर 2 गुण दडपले जाऊन एकाच गुणाची वृद्धी होते आणि जीवप्राणी मग त्या गुणाप्रमाणे बनतो किंवा वर्तन करतो. त्याप्रमाणेच
त्यांच्या हातून शुभाशुभ कर्मे घडतात आणि त्या हिशोबाप्रमाणेच त्यांना भावी जन्म मिळतो. सत्व रज तम असे हे तिन्ही गुण समप्रमाणात असणे हे क्वचितच बघायला मिळते. उदाहरण देतो तुला. जसे बी नष्ट होऊन त्याचा वृक्ष बनतो आणि वृक्ष नष्ट होऊन पुन्हा तो बीजात समाविष्ट होतो. अगणित वेळा जन्म झाले तरी त्रिगुणत्व काही त्याला सोडत नाही आणि ते त्रिगुण नेहमी एकमेकाला दडपायला बघतात. सत्वगुण वाढतो तेव्हा प्राणी ब्रह्मज्ञान मिळवण्याच्या खटपटीला लागतो. पण मग रजतम गप्प बसतील का? ते रजतम त्याला मागे खेचण्यासाठी प्रयत्नशील राहतातच. रजोगुण वाढतो तेव्हा भरपूर शुभाशुभ कर्मे करण्यास प्राणी उद्युक्त होतो आणि तमोगुण वाढतो तेव्हा निषिद्ध भोग भोगण्यातच प्राणी मशगूल होतो. त्यामुळे अर्जुना, या 3 गुणांप्रमाणेच त्या प्राण्यांची श्रद्धा काम करते. झाड कसले आहे हे फुलाफळावरून सहज कळते. तसे स्वभाव कसा आहे हे बोलण्यावरून लगेचच कळते आणि वर्तमान काळातील भोगावरून पूर्वकर्म काय असेल त्याचीही कल्पना येते. त्याप्रमाणे वागण्या बोलण्यावरून व्यक्तीची श्रद्धा कोणत्या गुणाची असावी हे आपल्याला ओळखू येते. आता मी त्या प्रकारांचे वर्णन करून तुला सांगतो. प्रथम सात्विक श्रद्धा असलेल्या व्यक्तींविषयी ऐक. सात्विक श्रद्धा असणाऱ्या व्यक्तींचा कल सहसा स्वर्गसुख मिळवण्याकडे असतो. ते वेदविद्या शिकतात आणि त्यातला यज्ञ करावा हाच सिद्धांत निवडतात आणि शेवटी यज्ञकर्माचे फल जे स्वर्गसुख तिथे जाऊन पडतात. जे राजस श्रद्धावान लोक असतात म्हणजे रजोगुणी लोक असतात ते राक्षस यक्ष इत्यादींची उपासना करतात आणि तामसी श्रद्धेचे लोक निर्दय आणि निष्ठुर असतात. जीवाचा म्हणजे प्राण्याचा बळी देऊन स्मशानात जाऊन ते भूतप्रेतांची सुद्धा पूजा करतात. म्हणून सात्विक श्रद्धा किंवा आस्था हीच धारण करण्यायोग्य आहे असे जाण. त्यांच्यासाठी मोक्ष फार लांब नसतो. जरी त्यांनी स्वर्गसुखाचीच अपेक्षा केली असली तरीही निदान ते त्या वाटेला तरी लागतात. एखाद्या सात्विकाला फारसे शास्त्रज्ञान नसेलही. त्याने उपनिषदादी ग्रंथांचे अध्ययनसुद्धा कदाचित नसेल केलेले. पण ज्याने हे सर्व केले आहे आणि जे त्या शास्त्रानुसार अनुष्ठान आणि कर्मे करतात अशा वडील माणसांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याप्रमाणे वर्तन करायचे हे सात्विक श्रद्धावान जाणतात आणि तसे करतातही. समजा एखाद्याने मोठ्या श्रमाने एक दीप उजळला आणि दुसऱ्या मनुष्याने त्याच दिव्यावर दुसरा दिवा फारसे कष्ट न घेता लावला तर त्यालाही तेवढाच प्रकाश मिळतोच की. म्हणून जे कोणी बुद्धिमंत शास्त्रार्थ यथार्थपणे जाणून अनुष्ठान करतात त्यांना अनुसरणारा तो जरी शास्त्र जाणत नसला तरीही तरून जातो. पण काही जण मात्र शास्त्राची टिंगलटवाळी करण्यातच धन्यता मानतात. त्यांचे एकूण आचरण कसे असते ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग पहिला समाप्त.